शिरूर लोकसभा मतदारसंघात पर्यायी उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हेंना इशारा दिला होता। अजित पवारांचं हे आव्हान अमोल कोल्हेंनी स्वीकारलं आणि त्याला प्रत्युत्तर देखील दिले आणि तेव्हापासून खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे। आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूर लोकसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा राज्य सरकारला धारेवर धरणारा शेतकरी आक्रोश मोर्चा नुकताच पार पडला। शिवनेरी किल्ल्यापासून निघालेला हा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडी आणि बारामती गावातनं पुढे जात पुणे शहरात त्याची सांगता झाली। मात्र या मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट इशारा दिला होता। शिरूर लोकसभेसाठी पर्यायी उमेदवार देऊ आणि तो निवडूनही आणू असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलं होतं। आणि त्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात जाऊन विकास कामांची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी मी सांगितलं तेच फायनल, विषय संपला असं म्हणत पुन्हा शिरूर लोकसभेविषयी भाष्य केलं होतं। अजित पवारांच्या या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंनी सुरुवातीला काहीशी सावध भूमिका घेतली होती। मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर अमोल कोल्हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शरद पवारांची भेट झाल्यानंतर बाहेर पडताना अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि बात निकली है तो दूर तक जाएगी असं म्हणत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही नेत्यांनी अमोल कोल्हेंना पाठिंबा दिला आणि तेव्हापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आलाय। अजित पवारांनी एकदा ठरवलं तर ते खरं करून दाखवतातच याचा प्रत्यय 2019च्या विधानसभा निवडणुकीत आलाय। शिवसेनेच्या विजय शिवतरे यांना दिलेलं चॅलेंज त्यांनी खरंही करून दाखवलं होतं। त्यामुळे शिरूरमध्ये आता काय होईल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे। आणि अशातच आता एका बातमीनं सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय। ती बातमी होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची। शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांनी आपली दावेदारी स्पष्ट केली असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूरच्या दौऱ्यावर येणार आहेत। माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सध्या शिंदे गटात आहे। आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीनं त्यांनी तयारीही सुरू केली आहे। त्यामुळे आपल्या शिलेदाराला बळ देण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूर लोकसभेच्या मैदानात उतरले असल्याचं बोललं जात आहे। एकनाथ शिंदे या दौऱ्याच्या माध्यमातून शिरूर लोकसभेवरील आपला दावा बळकट करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार कोणाचा असेल, अजित पवारांचा की एकनाथ शिंदेंचा, यावरनं आता राजकारण तापणार हे नक्की। असो, तुम्हाला काय वाटतं, शिरूर लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा। पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com।